माझं नाव मोहसिन शेख. मी काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क्समधून हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. ॲक्च्युली मला हेअरफॉलचा खूप इश्यू होता आणि माझे बऱ्यापैकी केस आले होते आणि स्काल्प वगैरे दिसत होती. तर आम्ही भावाने प्रसाद खांडेकर यांचा एक व्हिडिओ पाहिला होता न्यूयॉर्क्सबद्दल आणि त्याने मला सजेस्ट केलं या क्लिनिकबद्दल. मी रिव्ह्यूज वगैरे चेक केले, बोलवर मला जरा बरं वाटलं. मी कन्सल्टेशनला आलो. सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजवलं की प्रोसेस कशी असणार आहे, काय असणार आहे, त्या प्रोसेसमध्ये काय काय होणार आहे, प्रोसिजर कशी होणार आहे ट्रान्सप्लांटची. आणि काही दिवसानंतर मग आमचा ट्रान्सप्लांटचं ठरलं. ट्रान्सप्लांटला मी आलो. थोडा अँक्शियस होतो, घाबरलो होतो की आता कशी असेल, काय असेल, पेन होईल का नाही, काय नाही. पण खूप स्मूथ गेली सर्जरी. सर तर चांगले आहेत, त्यांनी सर्जरी खूप उत्तम प्रकारे केली. पण स्टाफ पण खूप छान, त्यांनी खूप काळजी घेतली आणि त्यानंतर पण फॉलोअप चांगला होता. आता 8 दिवस झाले माझ्या सर्जरीला. डेलीमध्ये फॉलोअप चालू आहे. व्हॉट्सअपमध्ये स्काल्पचे फोटोज घेणे किंवा मला विचारणे पेन आहे का, स्वेलिंग आहे का त्याबद्दल आणि गाईड करणे. हा पूर्णपणे या नोड्सचं पूर्ण टीम जी आहे ती खूप एफर्ट्स घेते. 8 दिवस झाले ट्रान्सप्लांटला आणि आता हेअर वॉश झालेला आहे. मला इफेक्ट दिसत आहे. आता हा टोटल ही ग्रोथ व्हायला 8 ते 9 महिने लागतील. पण मी हॅपी आहे माझ्या एक्सपिरियन्सने. आणि मला कसं आहे प्रकारचं आता पेन होत नाही किंवा स्वेलिंग तुम्ही पाहू शकता काही दिसत नाही अजिबात. त्यामुळे आता नॉर्मली काही दिवसांनी एकदम नॅचरल लुक येऊन जाईल. जर तुम्ही पण तुम्हाला जर हेअरफॉल होत असेल आणि तुम्ही जर हेअर सोल्युशन बघत असाल तर या प्रॉब्लेमसाठी तुम्ही एकदा न्यूयॉर्क्सला नक्की भेट द्या आणि तुमच्या शंकेचं निरसन होऊन जाईल आणि तुमचे पण रिझल्ट चांगले असतील. थँक्यू.